कन्नड सक्तीविरोधी विराट मोर्चा होणारच असा ठाम पवित्रा मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने घेतलाय। मात्र आता कन्नड सक्ती विरोधातील 22 जूनला होणारा मोर्चा काढू नये यासाठी प्रशासनाकडून दबाव टाकला जात आहे असा आरोप महाराष्ट्र एकीकरण समितीने केलाय। महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे, त्यामुळे न्यायालयाने निकाल देईपर्यंत सीमा भागातील मराठी भाषिकांना मराठीतून कागदपत्रे मिळवण्याचा आणि मराठी फलक लावण्याचा हक्क आहे। त्यामुळे मराठी लोकांवर होणारी कन्नड सक्ती थांबवावी, कन्नड संघटनांना आवरण्यात यावं, कायद्यानुसार फलकांवर 40% भागात मराठीचा वापर करावा, त्यासाठी 21 जून पर्यंत जिल्हा प्रशासनाने सूचना करावी, अन्यथा 22 जून रोजी विराट मोर्चा काढण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र एकीकरण समितीने जिल्हा प्रशासनाला दिलाय। 1990च्या दशकाच्या सुरुवातीपासून बेळगावतील सरकारी आणि खासगी कार्यालयाच्या फलकावर कन्नड सोबत मराठी आणि इंग्रजी भाषांनाही स्थान देण्यात आलं होतं। सीमा प्रश्नावर अंतिम तोडगा निघेपर्यंत हे धोरण कायम ठेवलं पाहिजे। यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं होतं। त्यावेळी प्रशासनाने चर्चेद्वारे मार्ग काढण्याचं आश्वासनही दिलं होतं, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्यानं मराठी भाषिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। महत्त्वाचं म्हणजे देशाचे गृहमंत्री अमित शाह कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत। शनिवारी अमित शाह यांची कोल्हापूरात सभा होणार आहे। त्यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीने अमित शाह यांच्यासोबत चर्चा व्हावी यासाठी प्रशासनाकडे वेळ मागितली आहे। अनेक दशकापासून बेळगावतील सरकारी आणि खासगी आस्थापनांच्या फलकावर कन्नड, मराठी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांचा वापर केला जातो। मात्र आता काही संघटना आणि अधिकाऱ्यांकडून मराठी फलक हटवण्याचे प्रकार घडत आहेत। याचा विरोध म्हणून 22 जूनला हा मोर्चा काढला जातोय। सरकारने 22 जून पर्यंत 60 आणि 40% नियमाची अंमलबजावणी करावी, नाहीतरी मराठी भाषिक रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा ठाम इशारा बेळगावतील मराठी भाषिकांनी दिलाय।